सर्वांना श्री स्वामी समर्थ. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या मंगळवार 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपण सर्व सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसलो आहोत. उद्या मंगळवारी आपलं पारायणाचं वाचन संपूर्ण पूर्ण होईल. तर उद्यापन सांगता कशी करावी याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 26 डिसेंबरला दत्त जयंती असल्यामुळे दत्त जन्मकाळ 12:39 सर्व समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये साजरा केला जातो. तर आपल्याला सगळ्यांना दत्त जयंतीच्या या सोहळ्याला हजर राहायचं आहे. त्याचबरोबर आता घरीसुद्धा तुम्हाला सकाळ सायंकाळ दत्त महाराजांची आरतीही करायची आहे, पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता दत्त जयंतीचा जन्मकाळ आहे. जन्मकाळाचा उपवास पकडायचा का? तर हो, ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे, जे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत, त्यांनी उद्या दत्त जयंतीचा उपवास पकडायचा आहे. तर तो उपवास कधी सोडायचा? तर एकादशीसारखा पकडायचा व दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला आपल्याला तो सकाळी 10:30ची आरती झाल्यानंतर सोडायचा आहे. तर कारण की त्याच दिवशी केंद्रातील सुद्धा सप्ताहाचं सांगता होणार आहे. केंद्रामध्ये त्याच सप्ताहाच्या सांगतेबरोबर आपल्यालाही आपल्या पारायणाची सांगता करायची आहे. तर का नेहमी जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तेव्हा ते सप्ताह म्हणजे 7 दिवसांचं असतं. पण दत्त जयंतीला तसं नसतं. दत्त जयंतीला 7व्या दिवसापर्यंत आपल्याला पारायणाचं वाचन करावं लागतं व 8व्या दिवशी त्याची सांगता असते. तर आता उद्या आपण उपवास पकडणार दत्त जयंतीचा. तर गुरु महाराजांना सकाळ संध्याकाळ आरती झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा? तर तुम्ही खारे शेंगदाणे, खडीसाखर, फराळाचा कोणताही नैवेद्य, फळे दत्त महाराजांना उद्या दाखवू शकता सकाळ संध्याकाळ. परवा दिवशी 27 तारखेला तुम्हाला सकाळी 10:30ची आरती करायची आहे. बिना कांद्या लसणाचा म्हणजे ज्यात कांदा लसूण अजिबात नसेल असं जेवण बनवायचं आहे. तर पोथीला त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो, दत्त महाराजांना दाखवावा लागतो. तर तो नैवेद्य ज्यात कांदा लसूण नसेल असा बनवायचा आहे. तुम्ही पुरणाचा वरणाचा नैवेद्य बनवू शकता. तसेच घेवड्याची शेंग महाराजांना अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला चपाती, वरण, भाजी, पोळी, भात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य जो यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जमेल तो नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. तर तो नैवेद्य किती बनवायचे? तर पहिला नैवेद्य हा आपल्या दत्त महाराजांच्या पोथीसाठी आहे. घरातील देवाऱ्याला दुसरा नैवेद्य आणि तिसरा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे तो महाराजांच्या म्हणजे एक पोथीला, एक देवाऱ्याला आणि एक स्वामी समर्थ महाराजांना असे तुम्हाला घरात 3 नैवेद्य द्यायचं. गाईला कुत्र्याला सुद्धा पोळी चांदग्या आपण करतो ना तशा छोट्याशा चपात्या गाईला आणि कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत. हे कधी करायचं आहे? तर 27 तारखेला 10:30ची आरती झाल्यानंतर. तर शक्यतो 10:30च्या आरतीला करा. ज्यांना शक्य नाही, उशीर होत आहे स्वयंपाक वगैरे करायला, तर त्यांनी 12पर्यंत नैवेद्य दाखवायचा आहे 27 डिसेंबरला. आणि नैवेद्य घरात दाखवल्यानंतर तुम्हाला सवाष्ण ब्राह्मण जोड जेवायला घालायचं आहे. आता ज्यांच्याकडे ब्राह्मण जोडपं उपलब्ध नसेल तर त्यांनी कोरडा शिधा ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची आहे. आता ज्यांना काहीच या दोन्हीपैकी शक्य नसेल तर त्यांनी 2 माणसांच्या जेवणाच्या ज्या पोळ्या असतील त्या गाईला द्यायच्या आहेत. कारण की गाईच्या पोटात 33 कोटी देव सामावलेले आहेत. आता खरं तर ब्राह्मण जोडपं जेवायला घालायचं असतं. शेवटच्या अध्यायात गुरुचरित्राची सांगता कशी करावी हे दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे खरं तर सांगता करायची असते. पण आता ब्राह्मण जोडपं उपलब्ध नसतं किंवा बरेच ब्राह्मण जोडपे घरी जेवायला येत नाहीत, तर त्यांना कोरडा शिधा दक्षिणा तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही द्या. आणि जर काहीच शक्य नाही झालं तर 2 माणसांचं जेवण तुम्हाला गाईला नेऊन द्यायचं आहे. जवळपास गाई नसेल तर तुम्ही शक्यतो दक्षिणा आणि शिधा ब्राह्मण कुठेही तुम्हाला मंदिरात कोणत्याही मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही त्यांना दक्षिणा द्या, शिधा द्या. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यांना दक्षिणा शिधा दिल्यानंतरच तुम्हाला 27 तारखेला उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडायचा तर त्याआधी आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, ब्राह्मणांना शिधा द्यायचा, त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. आणि ग्रंथाची शेवटचे जे अध्यायातले 5 ओळी असतात त्या वाचन करून तुम्ही आरती करा. आणि थोडा ग्रंथ हातात उचलून घ्यायचा, दत्त महाराजांचा जय जयकार करायचा, ग्रंथ खाली ठेवायचा. पण 27 तारखेला ग्रंथ उचलायचा नाही. ग्रंथ संध्याकाळी तसाच ठेवायचा, दिवसभर ग्रंथ हा जागेवर ठेवायचा. 28 तारखेला तुम्हाला ग्रंथ उचलायचा आहे.
हे साधे सोपे नियम आहेत. 27 तारखेला तुम्हाला दिवसभर ब्रह्मचर्या पालन जे काही आपले नियम आहेत, परान्न ते सर्व 27 तारखेला लागू आहेत. तुम्ही 28 तारखेला ग्रंथ सकाळी उचलून व्यवस्थित जागच्या जागी ठेवा, की जिथे विटाळ, मासिक धर्म अशा मांसाहारी याचा स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. तर बाकी त्या पारायणाच्या मांडणीचं, सेवेचं आपण काय काय करायचं त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सांगेन. तर हे नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत. सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती घरात करायची आहे. तर आरतीमध्ये गणपतीची आरती, स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आरती आपल्याला करायची आहे. आणि ज्यामध्ये कांदा लसूण नसेल असं तुम्ही कोणतंही जेवण महाराजांना बनवू शकता. त्यामुळे सात्विक भोजन बनवा. दत्त महाराज आपल्या घरी जेवायला येणार आहेत या भावनेने बनवा. आपले गुरु येणार आहेत या भावनेने बनवा. घरात सर्वकडे शुचिर्भूतता ठेवा. गोमूत्र सगळीकडे शिंपडा. आपला किचन ओटा, गॅस स्वच्छ करा. गोमूत्र शिंपडून पुसून घ्या. त्याचबरोबर आपलं घर शुचिर्भूत करा. ह्या सर्व गोष्टी करा आणि महाराजांना यथासांग जेवण वाढा व महाराजांना या आपल्या घरी जेवायला बोलवा व महाराजांचे म्हणजे मनोभावे जी जी तुम्हाला सेवा जमेल ना ती ती तुम्ही करायची आहे. दत्त जयंती हा सप्ताह स्वतः दत्त महाराज त्या दिवशी प्रकट होणार आहेत, गुरु प्रकट होणार आहेत. तर अनेक जण उत्साहाने हा सण साजरा करतात. प्रत्येकाने जसं जमेल आपापल्या परीने दत्त महाराजांची सेवा करा, आरती करा. अखंड नामस्मरण दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. तर दत्त जयंती दिवशी अखंड नामस्मरण करा. मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर हा अखंड आपल्याला जप करायचा आहे. आणि स्वतः आपल्याला जर बाहेरची बाधा, मानसिक त्रास, मानसिक आजार जे काही असेल तर ते दत्त महाराजांच्या तुम्ही शरण जा, ते सगळं तुमचं संपून जाणार आहे. आपण आपल्या घरात नुसतं गुरुचरित्राची पोथी असली तरी त्या घरामध्ये पितृदोष, ग्रहदोष, बाहेरची बाधा राहत नाही. मग या 7 दिवसात आपण महाराजांची सेवा केली किंवा महाराजांनी आपल्याकडून करून घेतली, हे आपलं परमभाग्य आहे, अहोभाग्य आहे. तर त्याची सांगता देखील व्यवस्थितच पार पडली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी यथासांग सांगता करा. महाराजांच्या दत्त जयंतीला हजर राहा. मठ असेल मठात करा, केंद्रात मिळेल, मंदिरात असेल, जिथे तुम्हाला उपलब्ध होईल तिथे दत्त महाराजांच्या जन्मकाळाला हजर राहा. आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर अध्याय क्रमांक 4 हा वाचलाच जातो गुरुचरित्रामधला जन्मकाळाचा. जर तुम्ही केंद्रात नाही गेलात तर तुम्हाला 12:39 पर्यंत घरी आपल्याला अध्याय 4 गुरुचरित्र ग्रंथातील वाचन करायचं आहे. त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे. या पद्धतीने दत्त जयंती साजरा करायची आहे व सांगता नैवेद्य आपल्याला करायचं आहे. तर दत्त जयंती दिवशी आपण सांगता करणार नाही. पुन्हा एकदा सांगते, 27 तारखेला आपण सांगता करणार आहे आणि 28 तारखेला आपण दुसऱ्या दिवशी ग्रंथ व्यवस्थित उचलून जागच्या जागी ठेवू शकतो. म्हणजे 27 तारखेला तुम्हाला नैवेद्य दाखवून ब्राह्मण सवाशनं जेवू घालायचे आहे. आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी शिधा नेऊन द्यायचं आहे आणि ज्यांना काहीच शक्य नसेल त्यांनी गाईला 2 व्यक्तींचं जेवण द्यायचं आहे. जेवण म्हणजे भात वगैरे गाई खात नाही. 2 माणसांच्या पोळ्या तुम्हाला गाईला नेऊन द्यायच्या आहेत. तर या पद्धतीने सांगता करा. यथाभक्ती यथाशक्ती करा. तुम्हाला एखाद्याला दान देऊ वाटलं तरी द्या, तुमची इच्छा आहे. तर ही छोटीशी सेवा सर्वांसोबत शेअर करते. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 26 डिसेंबरला दत्त जयंती कशी साजरी करावी याबद्दल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आवर्जून तोही पहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.